मी राजन सावरीकर आणि तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा. आज आपण बघूया फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे 14व्या लेसन मध्ये ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स आणि मॅटर या 12वीच्या फिजिक्सच्या लेसन मधला हा काही पार्ट आहे. सो इजेक्शन of electrons from certain metallic surfaces on absorption of light is called photoelectric effect. सिंपल अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर कुठल्याही मेटॅलिक सरफेसवर जेव्हा लाईट इन्सिडेंट होतो, लाईट आपण प्रकाश टाकतो त्याच्यावर, तेव्हा त्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला सुरुवात होतात. या इफेक्टला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. ज्या क्षणी लाईट पडायला लागतो त्या क्षणी इमिजिएटली इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. याच्यामध्ये कुठेही टाइम लॅग नाही. सो देयर इज नो टाइम लॅग बिटवीन ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट अँड एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. द रेट ऑफ एमिशन डिपेंड्स ऑन the rate of emission of electrons is proportional to intensity of incident light. इंटेन्सिटी जास्त असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त बाहेर पडतात. कमी इंटेन्सिटीचा लाईट जर आपण इन्सिडेंट केला तर इलेक्ट्रॉन्स कमी बाहेर पडतील. कायनेटिक एनर्जी or velocity of electrons depend on the frequency of incident light. हे इलेक्ट्रॉन्स जे बाहेर पडतात ते अर्थातच त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते आणि कायनेटिक एनर्जीने ते वर येत असतात. तर ही कायनेटिक एनर्जी किंवा त्यांची वेलॉसिटी जी आहे ती कशावर डिपेंड असते? द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट अँड इंटेन्सिटी वर ती डिपेंड नसते. हायर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन ग्रेटर इज द वेलॉसिटी. नो फोटोइलेक्ट्रिक एमिशन ऑकर्स if the frequency of incident radiation is below certain minimum frequency called threshold frequency. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही अशी फ्रिक्वेन्सी आहे की ज्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असणारा लाईट जर आपण इन्सिडेंट केला तर आणि तरच इलेक्ट्रॉन्स एमिट होतील. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर कमी इंटेन्सिटी असणारा कमी फ्रिक्वेन्सी असणारा लाईट जर आपण इन्सिडेंट केला तर इलेक्ट्रॉन्स एमिट होणार नाहीत. याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. म्हणजे सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीला त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतो आपण. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचाच लाईट जर टाकला तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायला मिळतो. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही कशावर डिपेंड असते? ऑन द नेचर ऑफ सबस्टन्स विच फोटो इलेक्ट्रिक एमिशन टेक्स प्लेस. आणि प्रत्येक मेटलची प्रत्येक सबस्टन्सची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही कमी जास्त असते. त्यामुळे तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीचा लाईट हा वेगवेगळ्या मेटलसाठी निवडावा लागतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी. याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला F0 असंही काही पुस्तकांमध्ये वापरलेलं आहे आणि काही पुस्तकांमध्ये त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला Nu झिरो हा सिंबॉल वापरलेला आहे. जशी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते तशीच थ्रेशोल्ड वेवलेंथ पण असते. लॅम्बडा 0 हा सिंबॉल
थ्रेशोल्ड वेवलेंथला वापरलेला आहे आणि थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा जर कमी वेवलेंथ असणारा लाईट जर इन्सिडेंट झाला तर तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायला मिळत नाही. थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा जर जास्त लाईट असेल तरच तो बघायला मिळतो. आइन्स्टाईननी एक फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन तयार केलेलं आहे. ते इक्वेशन HF इज इक्वल्स टू ओमेगा 0 प्लस हाफ mvm² हे त्याचं इक्वेशन आहे. याच्यामध्ये या फ्रिक्वेन्सीमध्ये F काय आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट फोटॉन्स, त्याच्यानंतर ओमेगा 0 किंवा याला W0 याला वर्क फंक्शन म्हणतो आपण, मॅक्सिमम वेलॉसिटी VM असे त्याचे सिम्बॉल्स आहेत.